झी 24 तास एक पाऊल पुढे। अधिवेशनातून काय साधलं याविषयी आपण चर्चा करतो आहोत। विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा होणं हा अधिवेशनाचा मूळ हेतू आहे। तो पूर्ण झालेला या अधिवेशनातून दिसला नाही। आपण ही चर्चा पुढे नेण्या अगोदर बघूया की मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय। की या अधिवेशनामध्ये विदर्भाला न्याय मिळू शकला नाही, विदर्भाच्या प्रश्नावर योग्य ती चर्चा होऊ शकली नाही आणि त्यामुळे विदर्भाच्या सर्व विधिमंडळाच्या सदस्यांना घेऊन मुंबईमध्ये अगदी दिवसभर चर्चा करायची असली तरी दिवसभराकरता मी बैठक लावणार आहे याचंही मी आश्वासन दिलेलं आहे। अभय देशपांडे, विदर्भावर चर्चा होऊ शकली नाही, विदर्भाच्या प्रश्नांवर न्याय मिळू शकला नाही म्हणून मुंबईत चर्चा घेण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांना करण्याची वेळ येणं हे कशाचं लक्षण आहे? कशामुळे असं झालं? विरोधकांनी सांगितलं की विदर्भाच्या तोंडाला पानं पोचली आणि मुख्यमंत्री स्वतः मान्य करतायत की इथे विदर्भाच्या प्रश्नांना न्याय मिळाला नाही। त्यामुळे या अधिवेशनात काय झालं हे आता आपण वेगळं सांगायची काही गरज नाहीये। आता प्रश्न आहे की याला जबाबदार कोण? याला जबाबदार कोण असं जर आपण विचार केला तर याला दोन्ही पक्ष जबाबदार आहेत। एक मुख्य आपण लक्षात घेतलं की या अधिवेशनाची सुरुवात जी झाली होती ती सिंचन घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर झाली होती आणि या अधिवेशनाचा केंद्रबिंदू हा सिंचन घोटाळा झाला होता, परंतु तसं झालं नाही। अजित पवार यांच्या शपथविधीचा कोर्टाने अनेक वेळा निकाली काढलेला मुद्दा, शिवसेनेने इतर पक्षांशी आपल्या मित्रांशी चर्चा न करता आणलेला अविश्वास ठराव जो की परत मांडला पण गेला नाही। आर पाटील काहीतरी एक वक्तव्य केलं की मी तुम्हाला रस्त्यावर पण उत्तर देईल, त्यावरून झालेला गदारोळ, यामुळे पूर्ण आठवडा वाया गेला आणि हा आठवडा वाया गेल्यानंतर जे टीकेचे सूर विदर्भात उमटले त्यामुळे दुसऱ्या आठवड्यामध्ये कुठेतरी पस्तावलेले विरोधक आणि आपला कुठलाही आता अडचणीचा विषय येत नाही किंवा त्याच्यासाठी फार कमी काळ उरलाय याच्यामुळे सुस्तावलेले सत्ताधारी असं एक सगळं चित्र निर्माण झालं होतं। सिंचनावर चर्चा का नाही झाली? म्हणजे विरोधकांना जर चर्चा हवी होती तर विरोधकांनीच भूमिका घेतली की चर्चा नको, उत्तर हवे। म्हणजे जी चर्चा इतके 6 महिने बाहेर चालू आहे ती विधिमंडळात का नको? बरं, जे SIT नेमणी विरोधकांची मागणी मान्य झाली, पण ही SIT कमिशन ऑफ एन्क्वायरीज ऍक्ट खाली आहे का? त्या समिती, मेंढेगिरी समिती किंवा आणखी कुलकर्णी समिती या समितीपेक्षा वेगळं काय त्यातून निघणार आहे? जर यांना अधिकारच नसतील न्यायालयाचे दिलेले तर ती चौकशी काय करणार समिती? आणि माझ्या हातात अमोल एक विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला दिलेली विषय पत्रिका आहे अधिवेशनाच्या पूर्वी, त्यामध्ये मला वाटतं की 70% असे विषय आहेत की जे या अधिवेशनात मांडणार म्हणून विरोधकांनी जाहीर केलं होतं, परंतु ते जाहीर झालं नाही। आता दुसरी ही झाली विरोधकांची बाजू। दुसऱ्या आठवड्यात बघितलं आपण तर 8 वेळा सभागृहाचं कामकाज मंत्री उपस्थित नाहीये याच्यासाठी तहकूब झालं। आता याला काय म्हणायचं? म्हणजे हे दोन्ही बाजूनी, म्हणजे फक्त राजकीय कुरघोड्या आणि सोयीचं असेल तिथे एकमत, या पलीकडे अधिवेशनातून काहीही झालं नाही। आणि स्वाभाविक आपण नागपूर करार का केला? नागपूर करार केला की विदर्भाला न्याय मिळावा, नागपूर कराराप्रमाणे इथे अधिवेशन घ्यायचं मान्य केलं। नवाब मलिक साहेब म्हणतात ते बरोबर आहे की नागपूरचे प्रश्न मुंबईतही चर्चेला होतात, पण मग नागपुरात अधिवेशन घ्यायचं का? प्रश्न असा आहे की इथल्या जनतेला वाटावं की आपण एक महाराष्ट्रातला अंग आहोत, नेहमी इथे वेगळेपणाची भावना असते, तर हे सरकार नागपुरात येतं, नागपूरला आपण उपराजधानीचा दर्जा दिलाय, इथे येऊन आमचे प्रश्न ऐकतात, आमचे प्रश्न सोडवतात, ही भावना जर इथल्या लोकांमध्ये आपण नाही निर्माण केली तर ह्या नागपूर अधिवेशनाचं प्रयोजनच उरणार नाही। मग तिन्ही अधिवेशनं मुंबईत घ्या। अधिवेशनामध्ये पॉलिसी अनालिसिस आणि पॉलिसी डिसिजन हे अधिवेशनाचे हा मुख्य गाभा असतो, याच्यावर चर्चा होते का? नाही होत। म्हणून मी सांगितलं की तांत्रिक मुद्दे काढायचे, त्यावरनं गदारोळ, त्याच्या म्हणजे चर्चा, 10 विधेयकं मंजूर झाली या अधिवेशनात। किती चर्चा झाली? त्यातली 8 विधेयकं गोंधळात मंजूर झाली। म्हणजे जे विधिमंडळ, म्हणजे जे कायदे मंडळ म्हणतो आपण, त्या कायदे मंडळातच जर कायद्यांवर चर्चा न होता ती मंजूर होणार असतील तर मला वाटतं ही एक मॉकरी होईल लोकशाहीची। आणि दोन्ही पक्षांनी याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे की विदर्भातले प्रश्न तुम्ही मुंबईत सोडवा, प्रश्न इथल्याच जनतेच्यात मुंबईत सोडवायला हरकत नाही, पण तो कॅबिनेटमध्ये डिसिजन घ्यायला तुम्हाला अधिवेशन लागणारच नसेल तर मग अधिवेशनही कशाला घ्यायचं? असे सगळे प्रश्न निर्माण होतील। म्हणून मला वाटतं की वेगळेपणाची भावना इथली जर संपवायची असेल तर इथल्या अधिवेशनामध्ये नेहमी पॉलिसी डिसिजन, ठोस डिसिजन, इथल्या लोकांचं गाऱ्हाण, शेवटी अमोल असं आहे की गाऱ्हाण्याचा एखादा प्रश्न सुटला नाही तरी चालतो, पण गाऱ्हाणं ऐकून घेतल्याचं जे समाधान असतं ना, ते समाधान फार महत्वाचं असतं आणि त्या दृष्टीने नागपूर अधिवेशन हे खूप महत्वाचं असतं। पण अलीकडच्या काळात हा फक्त राजकारणाचा एक आखाडा म्हणून आपण असं होत चाललेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।